नमस्कार, मी प्रमिला किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज आपण नवीन पद्धतीच्या युगामध्ये जुने पदार्थ करण्याचे विसरलेलो आहोत, पण आज मी केळांपासून गुलगुले हे कसे करायचे ते आज आपण पाहणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। गुलगुले बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण हे पिकलेली केळी घेतलेली आहेत, गव्हाची कणिक आहे, हे साई सकट मी दूध घेतलंय। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पाणीही घेऊ शकता। मी थोडीशी बडीशेप घेतली, बडीशेपनी छान चव येते। हा खायचा सोडा आहे, हा ऑप्शन आहे, नाही घेतला तरीही चालेल। आता हे पहा, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण केळी कापून घेणार आहोत। केळी खूप छान तयार झालेली आहेत। पहा, आपण केळी खायला आणली की तयार झाली की आपण त्या केळांचं काय करायचं हा प्रश्न असतो। लहान मुलं ही तयार झालेली केळी खात नाही किंवा मोठी माणसंही खात नाही, मग आपण ती फेकून देतो। तर आपण आज एक छान पदार्थ बनवूया। त्याच भांड्यामध्ये आपण गव्हाची कणिक घालणार आहोत। अगोदर थोडीशीच घाला, एकदम घालायची नाही। थोडंसं त्याच्यात दूध घाला। हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये का घालते, कारण तुम्ही हातानेही मिक्स करून घेऊ शकता, पण केळं जर नाही कुस्करलं तर थोड्याशा गाठी राहू शकतात, म्हणून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला फिरून घेणार आहोत। मग फेटायची गरज भासणार नाही। मी आता हे मिक्सरला फिरून घेते। तर आता हे पहा, आपण मिक्सरला फिरून घेतलेलं आहे, पण हे थोडंसं आपल्याला घट्ट वाटतंय, म्हणून आपण ह्याच्यात थोडंसं हे राहिलेलं दूध घालणार आहोत। किंचित खायचा सोडा घाला, बडीशेप घाला। बडीशेप ऑप्शन आहे, तुम्हाला नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल। थोडंसं मीठ घाला, गोड पदार्थ आहे पण त्याच्यात थोडंसं मीठ घातल्यावर त्याची चव छान येते। आता मी पुन्हा एकदा मिक्सरला एकजीव करून घेणार आहे। आता हे पहा, पिठाचं टेक्स्चर आपण एवढं जाड ठेवणार आहोत, खूप पातळही नाही खूप जाडही नाही। आता आपण याच्यात थोडीशी चवीनुसार वेलची पूड टाकून घेणार आहोत। मिक्सरला अगोदर का टाकली नाही, का तर त्याचा वास निघून जातो, म्हणून आपण शेवट वेलची पूड टाका। तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकली तरी चालेल, पण वेलचीने छान वास पण येतो आणि खायला पण खूप छान लागतात। आता मी एकीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। आता आपण हे सगळे गुलगुले तळून घेणार आहोत। मी आता तुम्हाला दाखवते गुलगुले सोडायचे। थोडंसं तेल गरम झालं की आपण गुलगुले सोडणार आहोत। आता हे पहा, आपलं तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण याच्यात गुलगुले सोडणार आहोत। मी चमच्याने सोडते, तुम्ही हातानेही टाकू शकता। हे सगळे गुलगुले छान तळून घेणार आहोत। गॅस मंद ठेवा, कारण आतून कच्चे राहतील, वरतून फक्त कलर येईल त्याला, तसे नाही झाले पाहिजे। आता हे पहा, आपण गुलगुले टाकलेले आहेत। मी तुम्हाला पलटी करून दाखवते। पहा, छान कलर आलेला आहे। खूप फास्ट गॅसवर तळू नका। पहा, आता आपले सगळे गुलगुले असे छान तळून झालेले आहेत। आपले गुलगुले खाण्यासाठी रेडी आहेत। मी तुम्हाला एक गुलगुला तोडून दाखवते। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून कळवा। माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। थँक्यू।